पहिला चेंडू थोड्याच वेळात इथे आपल्यासाठी येत आहे. यूट्यूब लाईव्हच्या मार्फत देखील आपण पाहतो. झी क्रिकॉन या चॅनलवर आपण या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहोत. बॅट्समन रेडी आहे, बॉलर रेडी आहे. पंच आम्हाला सांगतायत लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर मात्र याच्या स्ट्राईकवर छाणामारीचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. सागर यांनी भिरकावला आणि सुरुवात केली आहे चौकाराने. पहिला चेंडूवर आला मात्र उत्कृष्ट चौकार आणि एक चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सागर यांच्याकडून. नक्कीच नो बॉलचा चेक तिकडे दोन पंच करतील. इथे अंपायरने सांगितलं थर्ड अंपायरचा कौल दिला तर पाहावं लागेल. नो बॉलसाठी इथे आपण थर्ड अंपायर घेतलेला आहे. थोड्याच वेळा आपल्यापर्यंत हा निर्णय येईल. तर येस इट्स अ नो बॉल. पहिला चेंडू अवांतर नो बॉल असेल तर 9वर 4 धावा म्हणजे 0 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा राहुल मारा करेल सागर यांना. पहिला चेंडू आतापर्यंत मात्र सागर यांच्या बॅटवरून चौकार आला आहे. फुल टॉस बघा चेंडू. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतं. बॅटची आतील कडा घेते. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच धाव. इथे कमबॅक करताना पाहायला मिळतं राहुल. पहिला चेंडू नक्कीच त्यांनी पाहिला गतीवर स्वाराचा प्रयत्न होता. कुठेसा चेंडू कमरेच्या वरती डिलिव्हर झाला. पहिल्या चेंडू 9वर मात्र सागर यांनी धावा कुठल्या 4. तदनंतर मात्र फक्त एकच धाव खर्च करतोय. आता मात्र मयूर यांना पाहतोय. नक्कीच जुई गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. मयूर खूप चांगली अशी बॅटिंग देखील आपण करताना पाहतो. KGN चषकामध्ये पाहावं लागेल आज काय करतात मयूर. फुलंदाजा चेंडू होता. इथे मात्र चेंडूला ग्लाईड केलं मिडविकेटच्या दिशेने आणि इथे पहिला गडी बाद होतोय मयूर यांच्या स्वरूपात. पहिला धक्का लागतोय कोकण किंग्स या संघाला आणि एक चांगलं असं झेल तिकडे घेतलंय. तर मिडविकेटच्या दिशेने आपण पाहतो मॅडी यांच्या हस्ते हा कॅच होताना. तर आता मात्र मयूर यांची जागा घेण्यासाठी आले तर एक डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत यांचं आगमन होत आहे ग्राउंडवर. नक्कीच पाहावं लागेल सुशांत यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील का. टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली अशी फलंदाजी आपल्याला नेहमीच करताना पाहायला मिळाले तर सुशांत यांच्यातर्फे. क्षेत्ररक्षणात देखील आपण काहीसा फेरबदल करताना पाहायला मिळतोय. एक रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन ग्राउंडवर असल्यामुळे सारखं क्षेत्ररक्षण बदलावं लागेल. एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो राहुल यांचा. पहिल्या चेंडूवर नो टाकला तर तदनंतर मात्र सिंगल आणि आता मात्र विकेट. क्षेत्ररक्षणाची पाहणी करता आपण पाहतोय सुशांत यांना. पुढील चेंडू तिसरा चेंडू अजून राहुल यांचा. फुलन चेंडू. इथे मात्र कव्हर सेशन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. आल्या मात्र आपलं बॅटिंगचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळतं सुशांत. पहिला चेंडू पाहिला थांबला आणि इनसाइड आउट प्रकारे मारला चेंडू. कव्हरच्या डोक्यावरून मस्तकावर दस्तक देत चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. पुन्हा एकदा आपण वळतो सामन्याच्या दिशेने. चौथा चेंडू राहुल यांचा. स्ट्रायकर पुन्हा एकदा सुशांत. फुलंदाजा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव येते इथे. तर याच ठिकाणी आगमन होत आहे ते आदरणीय भाऊ भगत साहेब यांचं आमच्या संपूर्ण भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग्स कामोटे संघ यांच्याकडून यांचं हार्दिक स्वागत. भाऊ भगत यांना समाजसेवक कामोट्यामध्ये एक अग्रसर नेता असा मानला जातो, जाणला जातो. पुढील मॅचकडे. पुढील चेंडू आपला पाहिला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. त्याला फक्त तुल केलं. चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळेल. 4 चेंडू आणि धावा झालेत 12. एक संतांनी चांगलीशी सुरुवात कोकण किंग यांच्यातर्फे. तर या हाणामारीचे षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 12 धावा आल्यात.
फुल प्रकार चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा इन्साइडर खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचा चिरला आणि चेंडू मारलाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत मात्र करतोय सागर. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले, तर त्याप्रमाणे एक सिंगल देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कोकण किंग्स या संघाकडून. तर आपण इथे पाहतोय आगमन होत आहे ते म्हणजेच आपल्या सर्वांचे एक चांगलंसं नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो हेमलता गोवारी मॅडम म्हणजे आपल्या नगरसेविका यांचंही ते आगमन होत आहे. त्याचप्रमाणे मी स्वागत करतो रवी गोवारी यांचं देखील व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, शेवटचा चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 16 धावा. तर नक्कीच कामोठे क्रिकेट म्हटलं की नेहमीच पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्व मान्यवर आपण पाहतोय सध्या समालोचन कक्षाकडे मॅचचा आनंद घेत आहेत. संडेची सकाळ आहे, प्रत्येकाला आपली कामं आहेत, पण मात्र सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे सामने बघण्यासाठी आले आणि आपल्याला प्रोत्साहन करण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांचा धन्यवाद असेल. आलेल्या मान्यवरांनी महापुरुषांना नतमस्तक होऊन सदिच्छा भेट देत आहेत. धम्म भगिनी आदरणीय हेमलताजी गोवारी, त्याचप्रमाणे रविभाऊ कामोड्याचं एक लाडकं नेतृत्व. ते या संविधान चषकाचे प्रमुख संकल्पक आयोजक आदरणीय मयूरजी मोहिते साहेब यांच्याकडून कामोड्याचं लाडकं नेतृत्व विकासजी घरत साहेब यांचा सन्मान केला जाईल. मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मान्यवर विकासजी घरत साहेब यांचा सन्मान केला जातोय. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. कामोठे शहर अध्यक्ष आदरणीय विकासजी घरत यांचं स्वागत केलं जाईल या माध्यमातून मयूरजी मोहिते साहेबांकडून. 100%. तर त्याचप्रमाणे हेमलता गोवारी मॅडम यांचा सन्मान करतील भीमराव कांबळे. माजी नगरसेविका आदरणीय व पुढील देखील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे आदरणीय विद्याताई तामखडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी मयूर मोहितेची यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे आदरणीय वियान याला विनंती करतोय ती भाऊ भगत यांचं स्वागत करायचं आहे. कोकण किंग कोकणचा एक लाडका सुपुत्र समालोचक याला देखील विनंती केली जाते. कामोड्यातील स्थानिक लोकांचं लाडकं नेतृत्व भाऊ भगत साहेब यांनी पण वेळात वेळ काढून
या संविधान चषकाला आपली हजेरी लावली. सातत्याने या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेला त्यांचं नक्कीच जी मान्यवर आली आहेत आलेल्या मान्यवरांचं आदरणीय विनोदजी खेडेकर साहेब यांना देखील विनंती करतोय. भीमराव कांबळे यांना विनंती करतो विनोद खेडेकर साहेबांचं सन्मान करावा. सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी चालना देणारे एक वैचारिक चांगली वैचारिकता विनोद खेडेकर साहेबांकडे आहे. मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करत असतात. त्याचप्रमाणे आदरणीय या कामोट्याचे लाडके नेतृत्व रविदादा गोवारी साहेब या कामोटे या मैदानासाठी झटणारे आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना. रविदादा एक लाडकं नेतृत्व कामोड्याचं यांचं देखील स्वागत झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश तामकडे साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. प्रकाशजी तामकडे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केले जाते. वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याचप्रमाणे बाकीचे मान्यवर विनंती करतो साऱ्या स्पर्धा चालू झाली थोडा मध्ये गॅप घेऊन आपण त्यांचं नक्कीच आपण सगळ्यांचं स्वागत करू. 33 आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय या संघाचा हुकमू एक का रविराज भगत यांना पहिला चेंडू पहिला त्यांनी सुशांत सरसावत आहेत. फुललेन प्रकारे डिलिव्हर केलेला चेंडू मात्र एकच धाव मिळेल. नक्कीच रविराज भगत ज्यांना आपण पाहतो या संघाचे एक आयकॉन खेळाडू म्हणून नेहमीच ओळखले जातात. सातत्याने या मैदानावर आपण त्यांना पाहतो प्रॅक्टिस करताना तेच रविराज भगत. आता मात्र गोलंदाजी मार्कवर तर यस एक चांगलं असं रंगात आपला बॅटल पाहायला मिळते. रविराज भगत वर्सेस सागर मात्रे. आज सकाळीच आय गेस सागर यांनी सांगितलेलं रविराज यांना या चेंडूनंतर मी नक्कीच सांगेन त्याचं. फुल अंतराळा चेंडू बैठकरित्या मारला चेंडू चाललाय सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. षटकार येतो सागर यांच्या बॅटनं. खूप चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत मात्र करत आहेत. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 30 धावा कुठल्याच सागर यांच्या बॅटमधून. तर नक्कीच मगाशी म्हणत होते ते सागर यांनी सकाळी आज सांगितलं रविदा यांना तुम्हाला मी नक्कीच 1 ते 2 षटकार मारणार आहे आजच्या दिवसात. तर रविराज भगत बोललेले की तुझा विकेट देखील मीच घेईन. तर पाहावं लागेल आतापर्यंत 1 षटकार सागर यांनी सांगितल्याप्रमाणे आलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा रविराज भगत यांचा सागर यांच्यासाठी. फुलंतराळा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. रंजक अशी अपील आपल्याला पाहायला मिळाली रविराज भगत यांच्या तर्फे. मात्र पंच यांनी दात फेटाळली आहे. नॉटआउटचा इशारा दिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा रविराज भगत स्ट्राईकवर. सागर मात्रे शॅगी मात्रे ज्यांना आपण प्रेमाने म्हणतो. फुलटॉस प्रकार चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. परत बॉलरच्या दिशेने जाते आणि इथे मात्र काय घडतंय सागर यांची विकेट घ्यायचा तिकडे प्रयत्न पण मात्र छोटी धाव एक मिळते. त्याचप्रमाणे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे मित्र एक लाडके समाजलोचक आणि एक उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून ज्यांना आपण ओळखतो कामोड्याचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं सिद्धेश इंदाप यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे पनवेल प्रीमियर लीग असो रायगड प्रीमियर लीग असो किंवा ISPL असो या सर्व संघांमध्ये आपण एक टीम मॅनेजर म्हणून ज्यांना बघतो गणेश यादव. त्याच गणेश यादवचं देखील आज इथे आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आज पूर्ण दिवसात आपण गणेश यादवला पण इथे पाहू. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता कट केल्या पॉईंटच्या दिशेने. एकदा तो नक्कीच आली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत सुशांत पण मात्र फक्त एकच धाव. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रविराज भगत वर्सेस सागर मात्रे. पाहावं लागेल काय घडतंय या चेंडूवर. षटकार येतोय का. सागर यांनी सांगितल्याप्रमाणे 1 षटकार नक्कीच राहिलाय. रविराज भगत यांच्या पाहावं लागेल काय घडतंय. फुलंतराळा चेंडू अवांतर धाव पण मात्र काय घडतंय इथे. OUT आउट. ओ माय गॉड. जसं रविराज भगत बोललेले त्याचप्रमाणे सागर मात्रे यांना बाद केलंय
आणि एक बडी मछली जाल में नक्कीच म्हणावं लागेल. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 30 धावा केलेल्या सागर यांनी, पण मात्र रविराज भगत कमबॅक करण्यात बादशाह. तर नक्कीच काहीसा कळला नव्हता सागर यांना. चेंडू हवेत फिरवलाय आणि मागून दांडी गुल झाली आहे. त्याचप्रमाणे विकेट मिळाली आहे रविराज भगत यांना. तर नक्कीच कमबॅक किंग ज्याला म्हणतात रविराज भगत यांना आपण पाहतो. एक षटकार नक्कीच आला होता पहिल्या चेंडूवर. तदनंतर 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुंदन बॅट्समन नेम. निखिल आलाय आता मात्र फलंदाजीला सागर यांची जागा घेण्यासाठी. पहिला चेंडू सुशांत यांनी भिरकावला. चेंडू झाला मिड विकेटला. कोणत्याही क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही. चेंडू चाललाय डीप विकेटच्या दिशेमध्ये. पंच आम्हाला सांगतात इट्स अ बाउंड्री. तर गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. लक्ष्मण यांना पाचारण करण्यात आलं. आल्या स्वागत केलंय सुशांत यांनी. मिडविकेटच्या दिशेने चौकार मारून काहीसा तिकडे कानमंत्र म्हणजे स्टिप्स देताना आपल्याला पाहायला मिळतात स्वतः कर्णधार रविराज भगत. पुढील चेंडू लक्ष्मण यांच्या गोलंदाजातील. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सुशांत. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 13 धावांवर खेळताना पाहायला मिळतात सुशांत. फुलंदाज चेंडू इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पण मात्र चेंडू जाईल मस्तकावर दस्तक देत. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. या षटकारात धावसंख्या पार होते 50 धावांच्या पुढे. त्यामुळे धावसंख्या होती ती म्हणजेच 52 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. तर नक्कीच इथे आपल्याला काय पाहायला मिळेल या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. मला वाटतं आपल्याला संतोष जाधव यांच्यासारखा एक नावाजलेला असा खेळाडू पाहायला मिळेल. लाईव्ह इन ॲक्शन काहीच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करतील का नक्कीच हा एक प्रश्न आहे. पण मात्र गोलंदाजी केली तर ती देखील पाहायला मजा येईल. पुढील चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू पायालगत चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पूर्ण आली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय. क्षेत्ररक्षकाकडून होते आहे मिसफिल्ड. अविनाश यांच्याकडून होते आहे मिसफिल्ड. त्याचा मात्र फायदा घेतला सुशांत यांनी आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. खूप चांगलीशी फेकी आपल्याला पाहायला मिळेल थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र यष्टीकडून होते चूक. पुढील चेंडू पुन्हा एकदा लक्ष्मण यांचा. स्ट्राईकवर आपण पाहतो सुशांत. मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पेसर बीड झाले. पंच आम्हाला सांगतायत यष्टी हातामध्ये चेंडू चाललाय अँड इट्स OUT आउट. आता मात्र सुशांत यांची जागा घेण्यासाठी आले आहेत आयोजकांतर्फेचे एक आपल्या सर्वांचे लाडके कुंदन कांबळे यांचे छोटे लहान बंधू नितीन यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर येताना. मोठे फटके मारण्याची तेवढीच ताकद नितीन यांच्यामध्ये देखील आहे. आज मात्र कुंदन यांच्यावरती बॅटिंग करता आपल्याला पाहायला मिळतात नितीन. तर BYB देवदे या संघासाठी देखील आपण त्यांना गेले कित्येक वर्ष खेळताना पाहतोय. तेच नितीन आता मात्र स्ट्राईकवर. तर मोरिया 11 वर्सेस रॉयल स्टार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस काढणार आहोत त्यामुळे कर्णधारांनी लवकरात लवकर यायचं आहे. तर यस लक्ष्मण यांचा पुढील चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली नितीन यांनी. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव येते. अवांतर धावेने धावसंख्या वाढतीये. पंचावन्न धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा लक्ष्मण. फुलटॉस प्रकार चेंडू. इथे मात्र काय पाहायला मिळतंय. दांडी 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 होते आहे गुल. नितीन होतात स्वस्तात मिळाली एक विकेट मला वाटतं. तर नक्की संतोष बॅटिंगला येतील का. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. तर इथे मात्र आपण पाहतो नितीन यांची जागा घेण्यासाठी या संघातील अष्टपैलूचा खेळाडू म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो प्रशांत वारिक. प्रशांत वारिक आले तर फलंदाजीसाठी.
तर मोरिया 11 वर्सेस रॉयल स्टार, दोन्ही संघाचे कर्णधार. जर आपल्यापर्यंत आमचा आवाज पोचत असेल तर आपण यायचं नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे, नाणेफेक होणार आहे, त्यामुळे कोणी वेळ लावू नये. आणि सर्व सामने आतापर्यंत मात्र मला वाटतं पहिला सामना वेळेवर चालू आहे, सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि बाकी सर्व संघांनी देखील एक कॉपरेशन करायचं आहे. तर शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धातील. लक्ष्मण स्ट्रायकर प्रशांत, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकायचा प्रयत्न, मात्र वेगावर स्वार झाले. डॉट बॉलची होते आहे सांगता आणि फक्त 13 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 4 षटका समाप्तीनंतर कोकण किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करून धावा कुठल्या ते म्हणजे 55 धावा. प्राची 11 नौपाडा या संघासाठी 24 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल. तर येस कॅप्टन, रॉयल स्टारचे कॅप्टन मला वाटतं इथे आलेले आहेत. मोरिया 11 या संघाचे कर्णधार अंबादास शिंदे आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरून हळूहळू का होईना पण येत आहेत. छप्पन टू विन 56. तर येस अंबादास शिंदे देखील आपण इथे येताना पाहतोय. शेअर मार्केटचा एक हुकमी एक्का म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच अंबादास शिंदे आता मात्र इथे येत आहेत. नाणेफेक होईल. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज प्राची 11 नौपाडा या संघाला. जसं आपण म्हटलं सर, रविराज भगत जेवढे चांगले गोलंदाज आहेत तितके चांगले फलंदाज देखील आहेत. तर पाहावं लागेल बॅटिंगला येतील का. तर येस आपण म्हटलं जसं कोकण किंग या संघाच्या प्लेइंग 11मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संतोष जाधव. नक्कीच कोकण क्रिकेट म्हटलं, मालवणी क्रिकेट म्हटलं त्यामध्ये एक मोठं नाव संतोष जाधव, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे एक प्रमुख आयोजक. तर मी विनंती करतो हेमलता गोवारी मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. तर येस यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण इथे नाणेफेक करत आहोत. आपण व्यासपीठावर यायचे. तर पुढील सामन्याचा नाणेफेक करताना आपण पाहतोय दोन्ही कर्णधार ऋषिकेश धनावडे आणि अंबादास शिंदे. मोरे 11 वर्सेस रॉयल स्टार. नाणेफेक होते सौ हेमलता गोवारी मॅडम यांच्या हस्ते. नाणेफेक जिंकली आहे ते म्हणजेच रॉयल स्टार. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच रॉयल स्टार या संघाने थोड्याच वेळात आपला निर्णय आपल्याला यायचा आहे. तर अंबादास शिंदे आपण यायचं आहे 2 मिनटं, आमच्याशी हितगुज साधायची आहे. गणेश उनको असेल ना, गणेश उनको असेल ना. तर अंबादास त्याचप्रमाणे ऋषी दोघंही आपण दोघांशी हितगुज साधणार आहोत. तर सर्वात पहिलं मला वाटतं आपण ऋषीशी बोलावं कारण नाणेफेक त्यांनी जिंकले. तर ऋषी तुमचं काय एक नियोजन असेल, एक मोठ्या संघाच्या समोर तुम्ही खेळताय
आणि नाणेफेक जिंकून कुठे ना कुठे तुम्ही या सामन्यामध्ये एक चांगलं असं सुरुवात करताना पाहायला मिळते. काय तुमची स्ट्रॅटेजी असेल आणि असं काय तुम्ही नियोजन केलं आहे? नियोजन म्हणजे नक्कीच कामोड्यातली मोठी टीम, बलाढ्य टीम आमच्या समोर आहे. तर नक्कीच बॉल टू रन देण्याचा प्रयत्न करू. 24 बॉल 24 धावा कशा प्रकारे आम्हाला टार्गेट ठेवता येईल 24 बॉलचं ते आम्ही नक्कीच बघू. कारण कदाचित मला वाटतं एक दोघं चांगले खेळाडू मिस आहेत, संधी देखील आहे, परंतु कुठल्याही खेळाडूला कमी समजू नये. असेच हे मोठे संघ त्याचप्रमाणे खेळतात, त्याप्रमाणे चांगला खेळ खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू ऋषी. त्याचप्रमाणे अंबादास, ऋषी धनावडे कामोटे म्हटलं की एक यंग स्टार क्रिकेट म्हटलं, मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा खेळाडू. तर ऋषी सोडून अजून देखील कुठले खेळाडू ज्याच्यावर तुम्ही टार्गेट असेल, ज्याच्यावर तुम्हाला फोकस असेल? नाही, आमच्यासाठी तर ऋषीच टार्गेट असेल. कारण की आम्ही जेवढं बघतो तो एका हाती मॅच फिरवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. तर आम्ही प्रयत्न करू की ॲक्च्युली आम्हाला पण फिल्डिंग घ्यायची होती, पण ऋषीने टॉस जिंकला आहे. त्याला बोलतो की तुम्ही घ्या फिल्डिंग, पण तो ऐकत नाही. त्याने आम्हाला बॅटिंग दिलेली आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करू 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा व त्यांना रोखण्याचा. आमचे बरेच काही 5-6 प्लेयर नाही आहेत, आज 7-8 प्लेयर, 7च प्लेयर आहेत. तर आम्हाला विनंती आहे की तुमच्यामधले 4 प्लेयर आम्हाला द्या. धन्यवाद दोन्ही संघांना आणि ऑल द बेस्ट पुढील सामन्यासाठी. तर आपण वळतो या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रशांत वारिक यांना पॉवर प्ले म्हणजेच हाणामारीचं असणारे षटक स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच पहिला चेंडू प्रशांत यांचा फुल लेंथ प्रकार चेंडू होता, भिरकाचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले. तर दरम्यान चेंडू खाली येत आहेत संतोष यादव पॉईंटच्या दिशेने. पहिला चेंडू म्हणजेच डॉट बॉलची होत आहे सांगता. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे चांगलासा फलंदाज मॅडी यांना आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला पण पाहतोय राहुल यांना. दरम्यान प्रशांत यांचा दुसरा चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावला आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार येतो मॅडी यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू मात्र पाहिला होता त्यांनी, दुसरा चेंडू तुटून पडले प्रशांत यांच्यावर. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल 6 धाव्यांवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकावला, त्याला स्टँड अँड डिलिव्हर प्रकारे मारलेला चेंडू. षटकार येतोय. नक्कीच मॅडीच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल पुन्हा एकदा करताना आपण पाहतोय. कुंदन यांना पाचारण केलं स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग या दिशेने. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं रोहित आहे तिकडे. येस, रोहित मिड विकेटला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे कुंदन डीप स्क्वेअर लेग. पुढील चेंडू प्रशांत यांचा पुन्हा एकदा. इथे मात्र हलक्या हाताने खेळला चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. स्वतः क्षेत्ररक्षक संतोष तिकडे येत आहेत. त्याच दरम्यान एक छोटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय मॅडी आणि राहुल या जोडीला. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्कीच म्हणावं लागेल या मॅडी यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवर षटकार नक्कीच आला, त्यानंतर मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला. फक्त आणि फक्त एकच धाव तिकडे घेतली. येस, तर आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय राहुल. प्रशांत वर्सेस राहुल चांगला बॅटल पाहायला मिळेल का? शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. इथे मात्र चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक नक्कीच बॉल खाली येतील, मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हाणामारीच्या षटकाचा पूर्णपणे फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतात प्राचील नौपाडा या संघाचे दोन्हीही फलंदाज राहुल आणि मॅडी यांना. बघता बघता संघाची धावसंख्या 4 चेंडूमध्ये 11 धावा झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू असतील या पॉवर प्ले षटकातील. पाहावं लागेल मोठे फटके येतील का किंवा रोखून धरतील तिकडे प्रशांत आपल्या संघाला. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्ररक्षकाला आत घेतलंय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला डीपला पाठवलंय. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना राहुल. चौथा चेंडू प्रशांत यांच्या षटकातील. फुल लेंथ प्रकार चेंडू, चेंडूला फक्त मारलंय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. रोहित बॉल खाली आहे, त्यानंतर मात्र चेंडू जाईल. इट वेंट लाईक अ ट्रेसर बुलेट ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये. चौकार येतो स्ट्रेट ऑन द ग्राउंड मारलेला शॉट.
5 चेंडू 15 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच काहीचा विचार करण्यासाठी भाग पाडले प्रशांत यांना आतापर्यंत. राहुल यांनी शेवटचा चेंडू असेल प्रशांत यांच्या षटकातील, मोठा फटका येईल का? नक्कीच जर मोठा फटका आला, षटकार वगैरे आला तर ह्या मॅचमध्ये कुठे ना कुठे कमबॅक करताना पाहायला मिळेल प्राची 11 नौपाडा हा संघ. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑनच्या दिशेने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः बॉल खाली येत आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि काय रननी मिडविन द विकेट्स आहे. नक्की चित्त्याच्या चपळाईने आपल्याला पाहायला मिळालं. मॅडी यांनी पाहिलं थोडीशी मिसफील्ड झाली तिकडे, तर नंतर मात्र लगेच सुटलं आणि दुसरी धाव देखील पूर्ण पॉवर प्लेचा पूर्ण फायदा करताना आपल्याला पाहायला मिळतो हा संघ. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात 17. तर दोन्ही संघांना देखील विनंती असेल, पंचांना देखील विनंती असेल, थोडं स्पीडअप करायचं आहे आपल्याला. अजूनही देखील मला वाटतं आज 12 ते 13 सामने ते खेळवायचे आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत या संघाचा एक अष्टपैलूचा खेळाडू मयूर चिमणे यांना आपण पाहतो. त्याचप्रमाणे मॅडी आतापर्यंत मात्र स्ट्राईकवर आहेत. स्लोअर ऑन प्रकार चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातातमधून. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमा रेषा पार. येतोय नशिबाचा चौकार. काहीसा गचाळचं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. यष्टीरक्षक या मागे 2 जे क्षेत्ररक्षक उभे आहेत, दोघांपैकी एकाने तरी तो बॉल स्टॉप करायला पाहिजे होता, पण मात्र पुढील चेंडू असेल मयूर यांच्या षटकातील. स्ट्राईकवर मॅडी. फुलडन प्रकार चेंडू स्लोअर ऑन प्रकार चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एकदा तो पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? तर नाही. कुंदन तिकडे आपल्याला पाहायला मिळाले लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करताना. एका धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 22 धावा. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा मयूर यांचा स्ट्राईकवर. आतापर्यंत मात्र वैयक्तिक 10 धावांवर खेळताना राहुल. फ्लूटॉस प्रकार चेंडू होता, भिरकावल्या स्क्वेअरच्या दिशेने. तर नक्कीच आपण जर आतापर्यंत ॲनालिसिस केली तर मयूर यांनी जे 3 चेंडू आतापर्यंत जे टाकले, तिन्ही स्लोअर ऑन प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच त्यांना माहिती आहे कुठेतरी नवा बॉल आहे, ताकद लावावी लागेल बॅट्समॅनला. जेवढ्या जोरात तुम्ही टाकाल तेवढ्याच जोरात चेंडू जाईल बाहेर. त्याचं मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता पाहायला मिळतात मयूर. पाहायचं काय घडतं या चेंडूवर. मयूर वर्सेस मॅडी एक चांगला रंगलेला असा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्लो रन पुन्हा एकदा इथे मात्र वेगावर बीट केलं आहे. स्लो रन पुन्हा एकदा टाकला. मॅडी तिकडे थांबले पण मात्र चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस प्रकार चेंडू. इथे मात्र चुकीला माफी नाही असं म्हणत मॅडी यांनी चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार. एक गेंद तेरा तो दुसरा गेंद मेरा असं सांगताना मॅडी ह्याच्या आधीचा बॉल आपण पाहिला डॉट चेंडू नक्कीच होता. त्यानंतर मात्र फुल टॉसचा पूर्ण फायदा घेतात मॅडी आणि चेंडूला मारतात स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वाढते, या धावसंख्या पोचते आहे ती म्हणजे 29 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 27 धावांची गरज प्राची 11 नौपाडा या संघाला. मयूर यांच्या षटकातील शेवटचा चेंडू
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळला संतोषकडे चेंडू नक्कीच गेला. खूप चांगला प्रयत्न तिकडे संतोष यांचा पाहायला मिळाला. तद दरम्यान मात्र मॅडी यांच्या बॅटमधून एक धाव येते आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 30 धावा. तर मित्रांनो यूट्यूब मार्फत जुळलेले गेले सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. आपण पाहत आहोत संविधान चषक 2025. मयूरभाऊ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग्ज यांच्या मार्फत आयोजित हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्ग आता पाहायला मिळते. निखिल यांना आमंत्रित केले. त्याचप्रमाणे फलंदाजीला आतापर्यंत खूप चांगली अशी फलंदाजी करता पाहायला मिळालेत. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 19 धावांवर खेळताना मॅडी. फुल लेंथ प्रकारचा चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. फुलर लेंथ प्रकारचा चेंडू डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची होते आहे सांगता. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. तर शेवटचं षटक संतोष हे हातात आता पाहावं लागेल. येणारा काळ सांगेल. फुलदार चेंडू होता. चेंडूला माला मिड विकेटला सागर स्वतः चेंडू खाली येतील. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पळाल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. पण मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाताना षटकार. काय फलंदाजी केली आहे. नक्कीच आतापर्यंत सिंगल हँडेड हा सामना खेळताना पाहायला मिळतोय. मॅडी 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 27 धावा त्यांनी मारल्यात. समीकरण बदलतं. समीकरण येऊन ठेपतंय ते म्हणजेच 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची असे हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. रिक्वायर्ड रेट आपण पाहतोय 12चा सध्या. पंच आम्हाला सांगा इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच अवांतर धाव कुठे ना कुठेतरी रोखाव्या लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. आतापर्यंत फलंदाजीच्या मार्फत खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मॅडी यांच्या बॅटमधून. फुलटॉस प्रकार चेंडूला मारला लॉंग ऑनच्या दिशेने. रोहित आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न पण मात्र नाही. परत पाठवलंय. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. राहुल आतापर्यंत ज्यांना खूप वेळपासून बॅटिंग मिळाली नाही आहे. पाहूया राहुल काय करतील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. भिरकावल्या पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने. रोहित तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. ताईचा मिसफिल्ड त्यानंतर मात्र प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मिसफिल्ड करणार त्याचा फायदा मॅडी मात्र इथं नक्कीच घेणार. पुन्हा एकदा काहीशी मिसफिल्ड झालेली तिकडे रोहित यांच्यातर्फे. त्याचाच फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅडी. 2 धावा पूर्ण. 7 चेंडू आणि जिंकणारी अजून देखील 14 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र बॅकफुटला गेले. पुल केलं. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पण मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. वा काय फलंदाजी पाहायला मिळाले प्राची 11 नौपडा या संघातर्फे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आतापर्यंत मात्र नाबाद खेळी करतायत.
3 षटकार समाप्तीनंतर धावा झालेत 48 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची गरज.